what we're connected to, Mother Nature, the earth, and the animals. And when we go to our jobs and we're around all these negative things like alcohol and smoking and bad foods and नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि वाजलेत सकाळचे 11. म्हटलं कुठे जायचं, आज काय करायचं, काही प्लॅन जमतच नव्हता आमचा. तर म्हटलं चला जाऊया, इथे जवळच एक स्पॉट आहे आमच्या इकडे. छान आहे, जिकडे खूप शांत वाटतं, निसर्गरम्य आहे. तुम्हाला दाखवतो काय आहे ते तिकडे. मी पाहिलेले इंग्लंड या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी मनस्वी आणि मी रोहन. तुम्हाला हे जे फूल दिसतंय ना, हे हे असं लांबून बघितले की असं वाटतं की गजरेच लावलेत त्या झाडांना, गजरे माळलेत. बघा, तुम्ही बघू शकता की कसे गजरे माळल्यासारखे फुलं. हाच तो नदी किनारा जो आमच्या घरापासून फक्त 4 ते 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. इथे आम्हाला एक माणूस भेटला आणि त्याने काय माहिती दिली निसर्गाबद्दल, पक्ष्यांबद्दल, हे ऐकण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर. किती निसर्गावर प्रेम आहे या माणसाचं काही कळत नाही. हा माणूस आम्ही यायच्या आधीपासून इथे बसला आहे आणि तो फीडिंग करतोय पक्ष्यांना, आणि त्याने आम्हाला खूप माहिती दिलेली आहे. Yeah, it's great to feed them because pigeons don't get a lot of help, they don't get a lot of support, and the ducks and the swans and stuff, they all need food, and it's good to do. I enjoy it, and they're used to it, and they love the sort of good food. I feed them seeds and biscuits and stuff like that, and it's pretty cool. What's your name? Daniel. Thank you, Daniel, for the information. And how many years you are doing this? I'm not sure exactly, but quite a while I've been doing it. त्याने जे काही समजावलं ना आम्हाला की तो का फीड करतोय आणि त्याला काय मिळतं हे करून, म्हणजे किती वर्षापासून करतोय, तो व्हिडिओ मी नक्की टाकेन तुम्हाला क्लिप. पण इन शॉर्ट सांगते त्याने काय सांगितलं ज्यांना इंग्लिश नाही कळत त्याच्यासाठी, किंवा ज्यांना त्याचा ॲक्सेंट कदाचित कळणार नाही त्याच्यासाठी. तर तो खूप स्पिरिच्युअल गोष्टी करत होता. म्हणजे कधी कधी वाटतं की आपण इंडियन खूप स्पिरिच्युअल आहोत, आध्यात्मिक आहोत, पण कदाचित आपण निसर्गाला तेवढं जपणार नाही. आणि आहेत, जपणारे असतील, मी असं नाही बोलत की नाही जपत, पण मॅक्झिमम लोक आता थोडी अवेअरनेस येत चालली इंडियामध्ये. तर तो सांगत होता की तो स्वतःच्या पैशाने ते फीड त्या बगळ्यांसाठी, कबुतरांसाठी घेऊन येतो, इकडचे पक्षी जे आहेत त्या नदीकाठी जे आहेत, आणि त्यांना तो रोज येऊन फीड करतो. तर तो बोलतो असं केल्याने त्याची मेंटल हेल्थ चांगली राहते, किंवा तो खूप काम फील करतो स्वतःला, तो कनेक्टेड फील करतो जमिनीशी, निसर्गाशी. आणि तो म्हणतो की आपण आपल्याला जे हवं ते जाऊन खाऊ शकतो, हॉटेलात जाऊन यम्मी फूड, मला आज हे खायचंय, मला आज ते खायचंय. पण हे छोटे जीव आहेत, त्यांना अशी मेजवानी ते नाही करतायत, कोणी येऊन देणार किंवा त्यांना जे काही सापडणार तेच. तर का नाही आपण त्यांना थोडी हेल्प करावी, का नाही त्यांना फीड करावं, का त्यांचं लाईफ थोडं इझी करू नये, कारण तेही एक निसर्गाचा भाग आहेत आणि त्यांचं लुक आफ्टर करणं आपली जबाबदारी आहे. कारण देवाने आपल्याला हातपाय दिलेत, आपल्याला इझी लाईफ दिलंय, आपण इझिली बाय करू शकतो फूड, इझिली आपण त्यांना आणून भरवू शकतो किंवा देऊ शकतो. तर का आपण करू नये, का आपण डिजिटल लाईफमध्येच गुंतून राहावं, का मी माझा वेळ इकडे देऊ नये 1-2 तास. तर त्याला ऐकत असताना मला तर असं वाटलं कुठले तरी आपले म्हणतात ना साधू महाराज वगैरे काहीतरी सांगतायत असंच. तर बेसिकली काय, तो निसर्गाची खूप कनेक्टेड आहे आणि ते त्याच्या व्यक्तिमत्वात पण दिसतंय, त्याच्या बोलण्यातनं दिसतंय, त्याच्या वागण्यातनं दिसतंय. Mother Nature, the earth, and the animals. And when we go to our jobs and we're around all these negative things like alcohol and smoking and bad foods, and it takes us away from that. And then people just stop thinking about them. But once you get back into nature and you spend a lot of time outside on your own and you really connect with it, you see things completely differently. Yeah, so that's what you said, you connected with soil and birds, so it's purify your soul and your energy, and that's
That's really inspiring, and thank you so much. Oh no, it's fine. Yeah, not a problem. Keep doing nice it. to do the chat. Yeah. Thank you. Yeah, Thank no you. worries, no worries. Bye. Yeah. Have a good day. Yeah. थँक्यू सो मच. Good to see you guys. थँक्यू Bye. थँक्यू. Yeah, I think it's याआधी आम्ही त्याला दोनदा बाय बोलून झालं होतं, पण तो काही थांबायचं नावच नाही. पण त्याच्याकडे एवढं नॉलेज होतं आणि त्याची निसर्गावरची एवढी माया आणि प्रेम बघून आम्ही खरंच थक्क झालो आणि आम्हालाही खूप ऐकावंसं वाटत होतं ते. पण वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही तिकडनं निघालो आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही तिकडे आलो होतो, जे कंटेंट घेऊन आलो होतो शूट करण्यासाठी, ते मात्र आम्ही विसरूनच गेलो. ह्या व्यक्तीच्या विचारांमध्ये आणि त्याच्या गोष्टींमध्ये अडकून बसलो. पण त्याचाही आम्हाला आनंदच आहे. खूप काही शिकलो आणि त्या आठवणी घेऊन आता आम्ही निघतो आहे घरी. I know. so. That's really nice. I can talk to you hour and hour. I can listen to you. But thank you so much for the information. Have a good one. Same to you. Bye. इथे येऊन आम्ही ठरवलं होतं की काहीतरी वेगळं शूट करायचं, काहीतरी वेगळा कंटेंट डिसाईड केला होता. पण जेव्हा या माणसाला बघितलं इथे येऊन, तर कंटेंटच विसरून गेलो आम्ही विसरून गेलो. आणि अक्षरशः विसरून. त्याचं ऐकण्यातच आमचा वेळ गेला. हो. आणि मला असं वाटलं की तो जे बोलतोय, आम्ही जे बघितलं, हा कंटेंट शेअर करणं जास्त चांगलं गरजेचं आहे वाटतंय आणि किंवा खरोखर. गरजेचंही आहे. आपण पण शिकण्यासारखं आहे ह्या काही गोष्टी. हम्म. जेवढा आपल्याला एफर्ट होईल, जेवढा आपल्याला जमेल, त्या गोष्टी आपणही करायला हव्यात. तर फक्त तुमच्यासाठीच नाही, तर हे आम्हालाही लेसन आहे. हो, खरी गोष्ट. तर आम्ही प्रयत्न करू, जेव्हा कधी वेळ मिळेल, जेव्हा कधी आम्ही वेळ काढून इकडे येऊ शकू आणि त्यांना फीड करू शकू. इकडच्या पक्ष्यांना, कबूतर आहेत तिकडे, बगळे आहेत, हंस आहेत मोठे मोठे. तर खूप छान वाटतंय. इकडनं जायची घरी इच्छा होत नाहीये, पण जावं लागणार आहे. अर्धा रविवार गेलेला आहे आमचा, जेवण करायचं घरी जाऊन. नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. पण तुला काही बोलायचंय? मला शांत राहायचंय. हा निसर्ग फक्त अनुभवायचा आहे. निसर्गच एवढा बोलतोय आपल्याशी, म्हणजे पाण्याचं खळखळाट आहे इकडे आणि पक्ष्यांचे आवाज आहेत, वारा वाहतोय त्याची एक जुळजुळ आवाज आहे. इकडनं मध्येच एक ट्रेन जाते, तिचा खडखडाट आहे रुळावरचा. तर काय सांगू, मी तर कवी नाहीये. आम्ही कवी कवी नाही पण आहोत नाही, की लेखक एक्सप्लेन पण करू नाही. शकू. हो. पण शब्दात नाही म्हणता येतं ही फिलिंग, आणि ही फक्त अनुभवता येईल. तर मला माहितीये कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत त्या गोष्टीला, पण तरी प्रयत्न करतोय आम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि असंच भेटत राहू काही व्हिडिओमध्ये. पुन्हा असंच काहीतरी वेगळं दिसलं तर नक्की शूट करायचा प्रयत्न करू. बघा, सूर्यदेवाचंही दर्शन थोडे थोडे होत आहेत. चांगलं आहे. अजून काय हवं? म्हणजे एवढं सगळं तुमच्या समोर आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला सूर्यदेव दर्शन देत आहेत, ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे. मेडिटेशन म्हणजे काय, तर हे पण एक मेडिटेशनच आहे. चला, लवकरच पुन्हा भेटू. मी पाहिलेला इंग्लंड ह्या चॅनेलवर. काळजी घ्या, हसत राहा आणि जग बघत राहा. बाय.